रत्नागिरी शहरातील पाणी कपातीचा निर्णय आता एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात येतोय। पुढील 3 महिन्यांसाठी हा निर्णय लागू करण्यात येत असून या 3 महिन्यांसाठी शहरातील नागरिकांना पाणी वापराचं काटकसरीने नियोजन करावं लागणार आहे। सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळेस पुस्तक विक्रेत्यांची चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली व्यवस्था पाहून नितेश राणे भडकले। हा जनतेचा पैसा आहे, याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल, मी याबाबत तक्रार करणार असल्याचं राणेंनी ग्रंथालय अधिकाऱ्यांना सुनावलं। महाडमध्ये शिवप्रेमींनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या समर्थनार्थ प्रांताधिकाऱ्यांना पत्र दिले। वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकण्याचं पत्र माजी खासदार संभाजीराजेंनी दिलं होतं, मात्र त्या समाधीला कुणीही काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही विरोध करू असं शिवप्रेमींनी या पत्रात नमूद केलेलं आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। रायगडमधील कुडगावामध्ये बेकायदा गर्भपाताचा प्रकार उघडकीस आलेला आहे। कोणताही वैद्यकीय अधिकार नसताना डॉक्टरने एका गर्भवती महिलेला गर्भपातासाठी गोळ्या दिल्या। या प्रकरणी डॉक्टर शंकर रंगराव कुंभार विरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। तो फरार झाला असून याआधी सुद्धा कुंभार विरोधात अनेक तक्रारी आलेल्या।